नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 days इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 12वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द नंबर अँड चेक वेदर द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 ऑर नॉट। तर सध्या आपण कंडिशनल स्टेटमेंट मधला इफ एल्स हा टाइप शिकत आहोत। तर #include stdio.h ही हेडर फाइल इन्क्लूड करून इंट मेन चा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। तर आपला जो नंबर असणार आहे इनपुट घेतलेला तो आपला साधा इंटिजर मध्ये असणार आहे, त्यामुळे आपण इंट हा डेटा टाइप घेऊया आणि नम हा व्हेरिएबल डिक्लेअर करूया। तर नंबर इनपुट घेण्यासाठी आपण युजरला प्रॉम्प्ट देऊया एंटर अ नंबर। मग युजरने नंबर एंटर केल्यानंतर नम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनएफ। इंट घेतल्यामुळे आपण वापरूया %d अँड नम म्हणजे ऍड्रेस ऑफ इफ मध्ये आपल्याला कंडिशन लिहायची असते, तर आपण त्याच कंडिशनचा लॉजिक म्हणून सुद्धा वापर करू शकतो। तर नम आणि हे पर्सेंटेजचं साइन नाहीये, तर हे मॉड्युलसचं साइन आहे। नम मॉड्युलस 5 इज इक्वल टू 0। तर मॉड्युलस काय काम करतं, जो इनपुट घेतलेला नंबर आहे त्याची आणि 5 ची डिव्हिजन करून जे रिमाइंडर येतं ते शो करतं। ते जे रिमाइंडर आहे ते इक्वल टू 0 असेल तर आपलं स्टेटमेंट प्रिंट होतं। आणि इनपुट घेतलेला नंबर जर डिव्हिजिबल बाय 5 आणि त्याचा रिमाइंडर 0 येत नसेल तर एल्स मधला पार्ट म्हणजे द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 हे प्रिंट होतं। तर रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कम्प्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे। जर मी इथं 7 हा नंबर एंटर केला तर नॉट डिव्हिजिबल बाय 5 हे आन्सर दाखवणार आहे। जर मी इथं 10 एंटर केलं तर 5 ला डिव्हिजिबल पण आहे आणि त्याचा रिमाइंडर 0 पण येतो, म्हणून डिव्हिजिबल बाय 5 हे आन्सर दाखवणार आहे।